आई, मी खूप ऑनलाईन असतो, पण मी स्कॅम आणि हॅकर्सबद्दल ऐकले आहे. इंटरनेट आणि माझ्या डिव्हाइसचा वापर करताना मी कसा सुरक्षित राहू शकतो? हा चांगला प्रश्न आहे. तंत्रज्ञान सुरक्षितपणे वापरणे महत्त्वाचे आहे. तुझी वैयक्तिक माहिती आणि डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स मी तुला दाखवते. तंत्रज्ञान आपल्या जीवनास सोपे बनवते, परंतु आपल्याला त्याचा वापर करताना काळजी घ्यायची गरज आहे. ऑनलाईन स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या डिव्हाइसला सुरक्षित ठेवण्यासाठी सोपे मार्ग आहेत. सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे तुझ्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणं. यात तुझं नाव, पत्ता, फोन नंबर आणि पासवर्ड यांसारखे तपशील समाविष्ट आहेत. तू सुरक्षित कसे राहू शकतोस ते येथे आहे. तुझी वैयक्तिक माहिती कधी शेअर करू नकोस, विशेषतः सोशल मीडियावर किंवा अशा लोकांसोबत ज्यांना तू ओळखत नाहीस. मजबूत पासवर्ड तयार कर, जे अंदाज लावणं कठीण असेल. अक्षर, संख्या आणि चिन्ह यांचे मिश्रण वापरायचे. प्रत्येक खात्यासाठी समान पासवर्ड वापरायचा नाही. फिशिंग स्कॅम पासून सावध राहायचं. हे खोटी ईमेल किंवा संदेश आहेत जे तुला तुझी माहिती देण्यासाठी फसवण्याचा प्रयत्न करतात. नेहमी पाठवणाऱ्याचा ईमेल पत्ता तपासायचा. जेव्हा तू ऑनलाईन खरेदी करत असतोस किंवा वैयक्तिक माहिती प्रविष्ट करत असतोस, तेव्हा नेहमी खात्री कर की वेबसाईट सुरक्षित आहे. ब्राउझर पत्त्याच्या बारमध्ये लॉक चिन्ह शोधायची आणि खात्री करायचं की वेब पत्ता HTTPS ने सुरू होतो. याचा अर्थ वेबसाईट सुरक्षित आहे. ॲप्स डाउनलोड करताना सावध राहायचं. फक्त गुगल प्ले किंवा ॲपल ॲप स्टोअर यांसारख्या विश्वसनीय स्रोतांकडून डाउनलोड करायचं. तुझे डिव्हाइस सुरक्षित ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे जितके तुझ्या माहितीचं संरक्षण करणं. यासाठी काही टिप्स आहेत. व्हायरस आणि मालवेअर पासून संरक्षण करण्यासाठी तुझ्या लॅपटॉप किंवा संगणकावर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर स्थापित करायचं. नवीनतम सुरक्षा वैशिष्ट्य मिळवण्यासाठी तुझे डिव्हाइस नियमित अपडेट करायचं. तुझे डिव्हाइस गमावल्यास ते सुरक्षित ठेवण्यासाठी तुझा स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर स्क्रीन लॉक वापरायचा. याचं उदाहरण म्हणजे, कल्पना कर की तुला एखाद्या व्यक्तीकडून संदेश येतो जो कंपनी असल्याचा दावा करतो आणि तुझी बँक तपशील किंवा पासवर्ड मागतो. हे कदाचित स्कॅम आहे. तुला नेहमी ईमेल किंवा मजकूर संदेशाद्वारे वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळायचंय, जेव्हापर्यंत तू 100% खात्री नसेल की ते सुरक्षित आहे. जर काही संशयास्पद वाटत असेल तर त्यावर क्लिक करू नकोस. सोशल मीडिया मजेदार आहे, परंतु तू काय शेअर करतो याबद्दल काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुझं घर, पत्ता किंवा फोन नंबर यासारखी वैयक्तिक माहिती पोस्ट करू नकोस. विद्यार्थी: तर माझी वैयक्तिक माहितीचं संरक्षण करून, सुरक्षित वेबसाईट वापरून आणि माझे डिव्हाइस अपडेटेड ठेवून मी ऑनलाईन सुरक्षित राहू शकतो. खूपच बरोबर. तंत्रज्ञान एक उत्तम साधन आहे, परंतु आपल्याला ते बुद्धिमत्तापूर्ण वापरायचं आहे. या टिप्सचे अनुसरण करून तू स्कॅम्स किंवा हॅकर्स बद्दल चिंता न करता इंटरनेट आणि तुझे डिव्हाइस वापरण्याचा आनंद घेऊ शकतोस. मी माझे खाते तपासणार आहे आणि खात्री करणार आहे की सर्व काही सुरक्षित आहे.